प्रचाराला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि आमदार आणि खासदार नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळते। जालन्यातील अंबड नगरपालिकेमध्ये भाजपचे आमदार नारायण कुचे तळ ठोकून आहेत, ते आपल्या बरोबर आहेत। प्रचाराला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत, काय परिस्थिती आहे तुम्ही तर तळ ठोकून इथं पाहायला मिळतात। अंबड नगर परिषदच्या निवडणुकीच्या बाबतीत कार्यकर्त्यांनी जी आमच्या विधानसभेला जी मेहनत घेतली त्या कार्यकर्त्यासाठी माझा अख्खा परिवार आहे। मीच नाही, माझे बंधू आहे, माझी मिसेस आहे, माझी बहीण आहे, सगळं प्रचारात आहे आज। कारण की कार्यकर्त्याच्याही मिसेस आमच्या विधानसभेला फिरल्या ना। आमचं म्हणणं ही कार्यकर्त्याची निवडणूक आम्ही अंगावर घेतली पाहिजे। मी स्वतः गेली महिनाभरापासून अंबडला मुक्कामासहित आहे। मला वाटत नाही माझ्या कार्यकर्त्यासाठी मी मेहनत घेतली पाहिजे, कार्यकर्ता मेहनत घेतो। आणि अंबड नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षा सहित 22 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी रासपाचे येतील, याच्यात पुढेही मला शंका वाटत नाही। अनेक ठिकाणी आमदार आणि खासदार मंत्री सगळे निवडणुकीच्या प्रचारात पाहायला मिळतात, ही विशेष आहे यावेळेस निवडणूक। हो, विशेष म्हणजे गेल्या 10 वर्षानंतरची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांनी 2-2 विधानसभेला लोक अंगावर घेतले, पण त्यांची निवडणूक आहे। उलट इच्छुक कार्यकर्ते जास्त झाले, पण जेवढे जागा आहे तेवढ्याच उमेदवार देता येते, म्हणून काही थोडाफार नाराजी होती। आता शेवटच्या टप्प्यामध्ये पुढेही नाराजी नाहीये। अख्खा कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा कामाला लागला, त्याच्यामुळे मला अंबडच्या शहरातल्या जनतेवर, मतदार मायबापावर पूर्णपणे विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष व 22चे 22 नगरसेवक आमची निवडून देते, याच्यात मला थोडी शंका वाटत नाही। कुचे साहेब, तुमची प्रतिष्ठा इथे पणाला लागली। प्रतिष्ठा ही माझी नसते, ही कार्यकर्त्यासाठी मी प्रतिष्ठा लावली। मी माझ्या विधानसभेला 2दा आलेलो इथे, ही कार्यकर्ते सांभाळतात। मी 2दाच आलोय, कोणाला विचारा, मी पुऱ्या दुकानदाराची पाय पडलोय। आता माझी मिसेस याची तट फिरती 3 नंबर वार्ड, मी भाऊ 2 नंबर, म्हणजे सगळी तट। कार्यकर्ता हा कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्याच्या मेहनतीवर, मतदाराच्या विश्वासावर आणि शहराच्या विकासावर ही निवडणूक जिंकणार आहे, त्याच्यामुळे मला कुठेही शंका वाटत नाही। कुठे परतूर असेल, भोकरदन असेल, इथली काय स्थिती, याचा काय आढावा घेतला? यावेळेस स्वतंत्र भाजप आहे तिथे। परतूरलाही जाऊन आलो मी। या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झाली, तिथेही मी होतो। भोकरदनलाही मी फोनवर बोलणं आहे। आत्ता दानवे साहेबही इथे येऊन गेले, भेट देऊन गेले नंबर 1ला। त्याच्यामुळे मला वाटतं तिन्ही नगर परिषद या भाजपच्या निवडून येत्या, याच्यात पुढे शंका वाटत नाही। एकूणच आपण पाहिलं की हे आमदार आहेत जे स्वतः निवडणुकीच्या प्रचारामध्ये उभे आहेत। अवघे काही तास शिल्लक राहिलेले तर मतदार जास्तीत जास्त स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न या आमदारांकडून होताना पाहायला मिळतो। एबीपी माझा, अंबड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।